मित्रांनो, 90% अनुदानावर शासनाकडून म्हणजे समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील जे स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य आहेत तर त्यांना ट्रॅक्टर हे घटक पुरवले जात आहे। मित्रांनो, यासाठी जी नोंदणी असणार आहे तर ती महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा ग्रामीण यंत्रणा आणि कृषी विभागाच्या कार्यालयातून झालेली पाहिजे, तरच हे जे व्यक्ती आहे तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अगोदर या योजनेचे जे अर्ज होते तर ते गोंदिया तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुरू झालेले होते, परंतु आज पुन्हा एकदा जाहिरात निघालेली आहे। तर आता नांदेड जिल्ह्यातील जे व्यक्ती आहे बचत गटातील तर ते आता नांदेड जिल्ह्यासाठी अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, आपण जर बचत गटातील सदस्य असाल म्हणजे आपला जो बचत गट आहे तर तो सुरू आहे, वेळेवर भरणा सुरू आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच कृषी विभागाच्या कार्यालयातून झालेली असेल तर आपण नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो। मित्रांनो, यासाठी शासन जवळपास 3,15,000 रुपयाचं अनुदान देणार आहे आणि उर्वरित जो हिस्सा आहे म्हणजेच 10% तर तो लाभार्थ्यांना भरायचा आहे, म्हणजेच आपल्याला वाट्याला फक्त 35,000 रुपये येणार आहे। ती रक्कम जी आहे तर ती आपल्याला पूर्ण अनुदान स्वरूपात मिळणार आहे। मित्रांनो, आपल्याला फक्त 35,000 रुपये या घटकासाठी भरायचे आहे आणि ट्रॅक्टर घरी घेऊन यायचा आहे। मित्रांनो, आपल्याला अर्ज करायचा झाला तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड या ठिकाणी आपल्याला अर्ज मिळणार आहे। मित्रांनो, या अर्जासोबत आपल्याला बँकेचं पासबुक, कास्ट, त्याचबरोबर अधिवास प्रमाणपत्र, पॅन कार्ड, राशन कार्ड, मतदान कार्ड इत्यादी डॉक्युमेंट्स आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे। मित्रांनो, कागदपत्राची पूर्ण पडताळणी झाल्यानंतर आपला जो लाभ आहे तर तो दिला जातो। तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर ही योजना सुरू झालेली आहे। मित्रांनो, आपण जर बचत गटातील सदस्य असाल किंवा आपला बचत गट सुरू आहे तर आपण नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकतो। मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच माहितीसह। धन्यवाद।